इयत्ता चौथी कविता 23वी मना खानदेसनी माटी भाग 1. मुलांनो, आज आपण मना खानदेसनी माटी ही खानदेशी मातीची थोरवी सांगणारी कविता शिकणार आहोत. ही कविता आहे शकुंतला भा पाटील यांची. ही कविता म्हणजे खानदेशी मातीचे गौरवगीतच आहे. ही कविता अहिराणी भाषेत आहे, कारण खानदेशात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात अहिराणी बोली बोलली जाते. मॅडम, कवितेचं नाव खूपच वेगळं आहे. काय अर्थ आहे याचा? मुलांनो, ही कविता अहिराणी बोलीत असल्याने कवितेचं नावही अहिराणीतच आहे. मना म्हणजे माझी, खानदेसनी म्हणजे खानदेशाची, माटी म्हणजे माती. मुलांनो, आता सांगा बरं, काय अर्थ आहे त्या नावाचा? मॅडम, मन्हा खानदेसनी माटी म्हणजे माझ्या खानदेशाची माती. अगदी बरोबर. जळगाव, धुळे, नंदुरबार या महाराष्ट्रातील जिल्ह्यांना खानदेश असे म्हटले जाते. खानदेशाबद्दल कोणकोणत्या गोष्टी कवितेत सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी आपण ही कविता पाहूया. मन्हा खानदेसनी माटी, मन्हा खानदेसनी माटी, सोनानी थाटी जागे जागे देखा, सोनानी थाटी जागे जागे देखा, अहिराणी दाटी. मन्हा खानदेसनी माटी, मन्हा खानदेसनी माटी, हो मन्हा खानदेसनी माटी. या कडव्यात कवयित्री खानदेशी मातीची थोरवी सांगतात. माझी खानदेशी माती ही जणू सोन्याचे ताटच आहे. या खानदेशात जागोजागी अहिराणी बोलीच बोलली जाते. म्हणजेच खानदेशाची बोलीभाषा ही अहिराणी आहे. मॅडम, खानदेशात इतर भाषा बोलल्या जात नाही का? खानदेशात इतर भाषाही बोलल्या जातात, पण तिथली मुख्य बोलीभाषा आहे अहिराणी. पुढे कवयित्री काय म्हणत आहेत ते आपण पुढील ओळीतून समजून घेऊया. सोनानी मुसा शिवारे शिवारे, सोनानी मुसा शिवारे शिवारे, हिरवागार उस मन्हा खानदेसनी माटी, मन्हा खानदेसनी माटी, हो मन्हा खानदेसनी माटी. मॅडम, मूस म्हणजे काय? मुलांनो, मूस म्हणजे सोनं तापवण्याची भट्टी किंवा साचा. या कडव्यात कवयित्री सांगतात की माझी खानदेशी माती ही कसदार सोनं काढणारी भट्टीच आहे. म्हणजेच या मातीत भरघोस पीक येतं. येथे प्रत्येक शेतांमध्ये हिरवागार ऊस डोलताना दिसतो. खानदेशामध्ये ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पुढे कवयित्री खानदेशाबद्दल काय म्हणत आहेत ते आपण पुढील ओळीतून पाहूया. कच्ची चांदीना तुकडा एक मय जाना, कच्ची चांदीना तुकडा एक मय जाना, देखीला मुखडा मन्हा खानदेसनी माटी, मन्हा खानदेसनी माटी, हो मन्हा खानदेसनी माटी. मुलांनो, केई आणि कमयजाना या शब्दांचा अर्थ काय आहे माहित आहे का? नाही मॅडम. केई म्हणजे केळी आणि कमयजाना म्हणजे कमळासारखे. इथे कवयित्री सांगतात की माझी खानदेशी माती ही चांदीचा तुकडा आहे. इथे केळी भरपूर होतात आणि या मातीत राहणाऱ्या लोकांचे चेहरे कमळासारखे प्रसन्न आहेत. म्हणजेच खानदेशात राहणाऱ्या व्यक्ती प्रसन्न आहेत.